हा पेरू बघ, पुढे बघ, खाली बसू. हा पेरू आहे ते आपल्याला दांडीच्या इथं कापायचं आहे. घेतो की परत लागेल त्यांचं खत मेंढ्यांचं आपल्याला मिळणार आहे ना. डायरेक्ट मिळणार ना खत. कुठं दरच पडून झालं की 2 वर्ष झालं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आपण आलो आहे खंडाळा बावडा, म्हणजे सातारामध्ये जे गाव आहे तिथे आपण आलेलो आहे. तर आपण तिकडचे गाव आपण आज पाहणार आहोत. तर व्लॉग आज गावात असणार आहे आणि मुंबईत नसणार आहे. तर आता आपण आतमध्ये जात आहोत आणि ही अशी इथे शेत आहे. इथे समोर मी बघू शकता पपया आहे इथे, आणि ही तुम्हाला दिसत असेल इथे नारळाची झाडं. आणि ते समोर इथे समोर जे दिसतंय तुम्हाला, तर हे केळीचं झाड आहे आणि याला केळी सुद्धा आलेले आहेत खूप साऱ्या. आणि हे एवढं भलं मोठं असं हे केळीचं झाड. वरती पण तुम्हाला दिसेल पपया आहे. आणि अशी इथे माती आहे, मातीमध्ये चालायला लागते. ओली माती पण आहे इथे. पपई मोठी आहे पण कच्ची आहे बघ खायची. हा घे. हॅलो ब्लॉक करतो. इथे आणखीन एक पपयाचं झाड आहे. मोठमोठे पपया आहेत. हा पपया बघा किती मोठा आहे. आणि इथे एक झाड आहे, ते अंजीरचं झाड आहे, पण हे अंजीर अजून पिकलं नाही आहे ना. आणि इथे शेवग्याचं झाड आहे. हे आहे शेवगा. आता आपण चहा प्यायला जाऊया, कारण की आता संध्याकाळ होत आली आहे. हो. हा. म्हणून मला विचार आणून द्यायचं मला बरं वाटत. तर इथे काढलंच नाही. तुम्ही जर बघाल तर इथे हे बघा केवढी मोठी शेत आहे. ही बघाल तर केवढी शेवटपर्यंत ही शेत आहे. ही बघा केवढी लांब पर्यंत ही शेत आहे इथे. आणि इथे मला वाटतं आताच शेत लावली, रोपांचं काम केलंय. तर मित्रांनो, आपण या गावात आलेलो आहे, पण या गावात खूप वातावरण एकदम शांत आणि एकदम थंड आहे. आणि अजिबात इथे आवाज नाही आहे इथे कुठेही. एकदम शांत एकदम आवाज आहेत, पक्ष्यांचा आवाज आहे. आणि आता संध्याकाळ व्हायला आली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात ते माझ्या पाठी बछडा आहे. बछडा, गाईचा बछडा आहे की कोण आहे तो, बघूया आपण त्याला कोण आहे तो. तर हा आहे गाईचा बछडा, पण हा किती लहान आहे तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, हा एकटाच इथे आहे. त्याची आई कुठे गेली आहे हे शोधायचं आपलं काम आहे आज. ते समोर मला काहीतरी देवळासारखं दिसतंय.
आपण तिथे जाऊन बघूया ते काय आहे ते. तर इथे हा कोण माणूस आहे मला काही ठाऊक नाही, पण हा ग्रामीण भागातला माणूस आहे ज्याच्या हातात छत्री आहे आणि डोक्यावर त्यांनी पगडी घातलेली आहे, मिशा आहेत आणि धोतर आणि कोट शर्ट घातलेली आहे. आता हा कोणता देव आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हा कोणता देव या गावातला आहे की हिनी तेच लावलं आहे, की हे प्राणी पक्ष्यांना घाबरण्यासाठी इथे असे लावले की काय असं मला वाटतंय. पण तुम्ही मला सांगा की हे कशासाठी आहे. आणि इथे आपल्याला आता गोबर आहे की काय. तर मित्रांनो, आता मी ते सांगितल्याप्रमाणे चहा आणि बिस्किट खायला आहे. तर तुम्ही बघू शकतात इथे मी आता हा चहा पितोय आणि हे आपला हातात पार्लेजी बिस्किट आहे. पार्लेजी बिस्किट खायची आणि चहा याची कॉम्बिनेशनच काही वेगळी आहे, त्याची काही तोड नाही आहे, आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. मस्त चहा खाता, चहा पिता आणि बिस्किट खाता. समोर बघितलं तर ही अशी पिवळी पिवळी फुलं होती. आता ही फुलं कसली आहेत ती तुम्ही मला कमेंटला सांगा. ही झेंडूची दिसत नाही. आपण पुढे जाऊन बघूया. तर ही अशी फुलं आहेत, पण ही झेंडूची नाही आहेत. आणि ही बाजूला कृष्ण तुळस आहे. हिला कृष्ण तुळस म्हणतात कारण की यांची जी दांडी असते ती ब्लॅक म्हणजेच काळी असते. तर असा इथे मी चाय बसून समोरची सिनरी बघत आहे. पेरू काढलेला आहे आता. तो पेरू खाणार बघ. पेरू खाणार मी आता. दाखवा की कोणता टूथपेस्ट यूज करतात. अगं पण मऊ कसा लागतोय का? नाही पिशवीमुळे लागतोय. बघ पोपटीच दिसतोय ना तसं मला वाटतं. सोडून बघ. बघ आधी कच्च आहे नाही का? कच्च आहे पेरू. हे पेरूला पिशव्या का बांधतात? अरे फळ्या पक्ष्यांनी खाऊ नये म्हणून. अच्छा. फॉर सेफ्टी मेजर फ्रॉम बर्ड्स. हा. त्याची पिशवी द्यायची. त्या पिशवी घालायची. हे सगळं त्या पिशवी घालू का?
हो आहे निघालं. हा आहे ऑर्गॅनिक पेरू ना. काढून खाल्लेला भारी लागतोय. सुचिता जरा पिशवी उघडते. हा पेरू हे जरे पण तर आत्ताच हा आपण इथून उठून शेतीतून काढलेला पेरू आता आपण खाणार आहोत. हे पण गाठ मारून टाकायचं. शेंगा कोण खात नाही. शेंगा कोण आता खात नाही पिशवी त्यात. छान आहे. चल पुढं. हा पेरू पुढे बघ खाली बसतो. हा पेरू आहे ते आपल्याला दांडीच्या इथून कापायचा आहे. गांधीजी पण दांडी मार्चला एवढे गोष्टी गेली. आणि पक्षी खाऊ नये म्हणून त्या प्लॅस्टिक मध्ये बांधलेलं आहे. आणि हा असा खराब नाही नाही पण हा चवेल इतकं चांगला आहे ना. पेरू मोठी होईल. मग त्याला असं ते हे येणार नाही कणीस. कशाला कांदा अख्खा लावायचा असतो तेव्हा त्याला ते बी येतं. काय लावायचं. मग आता ह्याला काय बी टाकले त्याला कांदा येणार खाली म्हणजे ते येणार नाही कणीस नाही ना. कांद्याचं बी असते. अरे कांद्याचं बी असते त्यातनं आता कांद्याचं घड लागणार खाली ना आणि मग ते वरती तेच की कांदा ह्याला घड लागतो. ह्याला पण एक लसूण त्याला ती पाकळ्या अख्ख्या पाकळ्या एकाच्या एकाला एकच कांदा असतो पण एका काढायचे हा शूट करते. नाही शूट करून करू. मी सगळ्यांना जे जे बोलतायत त्याचं की लसूण काढायचे तुला बोलवते. अरे तसं नसते बाहेर ते सीझन शिवाय येत नाही ना. अरे पण कुठं दरच पडून झालं की 2 वर्ष झालं आठवलेला असतोय. 2 वर्ष झालं कांद्याचा दर या वर्षी बघ कसा पडतोय. नाही आता वाढला ना 100. अहो 2-3 महिन्यात असा दर पडणार की 50 रुपये जास्त किलो मध्ये नवीन लसूण आला की हो 50 झालं. किती दिवस झालं मला लागलं 3 महिन्यात बघ दरच खाली येणं झालं. 3 महिने ह्या वर्षी नाही येणार की हा आल्यावरच येणार. हा आले 3 महिने 4 महिने 5 महिने लागतात. आपण लावले की अगोदर पैसे आपला आल्यावर येते का काय. हो नाही मी 500 रुपये दिलाय गेल्या वर्षी फुल 500 रुपये दिले. काय सांगतोस. ऑर्गॅनिक आणि एवढा लसूण भारी होता ना माझा अजिबात फुसका नाही. मोठा होता का बारीक होता. मोठा चांगला मोठ्या पाकळ्या पण 500 रुपये किलो विकलास तू. किती किलो निघाला. कमी होता पण जेवढा होता तेवढा 500 होता. होय 10-20 किलो तर असेल. आणि ह्या वर्षी जरा हे झालं नाही हे वर्ष तुम्ही हे क्षेत्र कमी आहे असं जरा मोठं जिथं असतं ना ते भारी वाटलं. मग एवढ्या याच्यात तुम्ही भारी केली. कमी असणारच कर. फळांचं करायचं म्हणजे किती त्रास असतो. फळांचं बरं सीझन असतो. आधी असं इथनं फोटो बरं आहे कसं माहितीये का दर आठवड्याला त्याला 20-25 गुंठे कासेगावला आम्ही कासेगावला जातो ना वैशाली ते नारळ एवढी झाडं सगळी त्याला एकही झाडाला जो 500-500 किलो. 45 लावले ते थोंब. 45 आता 10 तुम्हाला पुढं एवढंच झाड 45 पुढं बोलत आलं नाही. 1 वर्षाचं. अरे मी आता एकाच पेरूला 7-8 पेरू काढले. आपण दिल्लीला गेलतो का नाही तेव्हा ही झाडं लावली. बरोबर किती दिवस झाले. वर्ष झालं ते 1.5 वर्ष. 1.5 वर्ष 15 वर्षच लावली. उद्याच्या लोक बघतात बांगल्याचा मी इथंच राहतो. अशा मेंढ्या आहेत की नाही. माझं समजा शेत आहे हा मला खत पाहिजे असतं शेतीला. मग काय करणार माहितीये का त्याच्यामुळे माझ्या शेतात रात्रभर बसवणार ते मेंढ्या. 1 दिवस 1 रात्र शेतातच त्यांना खायला घालायचं. म्हणजे जेव्हा नुसतं पेरलेलं असतं वर पीक नसतं कारण पीक असेल तर ते मेंढ्या खाणार ना. पीक खाऊन चालेल का नाही. नुकतंच पेरलेलं असतं बी किंवा काहीतरी असतं. 2 दिवस शेतात मेंढ्या ठेवायच्या. मेंढ्याला तिथंच काय खाऊ घालायचं आणि म्हणजे मेंढ्यांचं जे वेस्ट तिथेच पडणार. शेताच्या बाहेर जाऊन मी शेताला तात्पुरती जाळी लावतात. आता जसं इथं एवढ्या ठराविक एरियात आहेत का नाही तसं शेताला कंपाऊंड करायचं जाळीचं. त्या मेंढ्यांचं सगळं वेस्ट कुठे पडणार शेतात म्हणजे आपोआप शेताला खत मिळालं ना. तर त्या मेंढ्या 1 दिवस बसेल तर त्याचे पैसे त्या लोकांना द्यावे लागतात. कारण त्यांचं खत मेंढ्यांचं आपल्याला मिळणार आहे ना. डायरेक्ट मिळणार ना खत असं. मेंढी खत छान असतं शेतासाठी. तर मित्रांनो आता आपण
शेती पेरून आलेलो आहे आणि तुम्ही बघितलं असेल की पेरू होते आणि लसूण सुद्धा होते, पण लसूण अजून बिया होत्या म्हणून ते दाखवू शकलो नाही. हे काय आहे? ही थापटवडी. सापडवडी संपूर्ण डाळणी भरली आहे. कोणती डाळणी भरली आहे? चणा डाळ. लसणाचं वाटण टाकायचं तेलात, जिरे आणि लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं. ते भाजलं की पाणी घालायचं, पाण्यात मीठ घालायचं, पाणी उकळलं की त्यात पीठ घालायचं, हलवून पिठलं बनवायचं. पिठलं झालं आणि पुन्हा ताटात टाकून थापायचं. तर मित्रांनो आता रात्र झाली आहे. भाकर आहे, पिठला आहे, सापटवडी सापटवडी तापट थापट थापट वडी आणि हे तव्यामध्ये काय ह्याच्यामध्ये काय आहे? आणि बटाटा आहे. आणि हे पिठलं आहे हे आणि ताटच तर इथे कुकीच ठेवलं. हे थापट वडी आहे बटाट्याची आणि वडी. बटाट्याची भाजी गरम गरम. आणि असं ती? आम्ही हे दे ताट ओपन मध्ये बसलेलो आहे. ओपनमध्ये बसलेलो आहे. एकदम काळोख झालंय, शांतता आहे आणि आम्ही का रे? ओपन एरियामध्ये तुला आता एखादी? बसलेलो. ती खाल्ली ना मी. पाय धुवायला हे. आणि आता मी इथे भाकरी पिठलं खायला सुरुवात करणार आहे. तर आपण बघू आता भाकरी पिठलं. दाखवते. हे बघा भाकरी पिठलंय, पिठलं भाकर म्हणा. पिठलं भाकर आणि एकदम छान पिंगे मस्त झाले. तेलावर नुसतं. युट्यूबला सांगा की एक नंबर. पिठलं भाकर बटाट्याची भाजी. पिठलं भाकरी मस्त एकदम सुंदर. खूप छान. खूप मस्त झालेलं आहे. अजून वाढला. सोलरनी चटणी कारळ चटणी पोरांना जास्त जास्त वाढायचं लागतं त्यांना. शिवाला पण अजून नाही, वाढतो. बस बास बस बस की. नाही, घेतो की परत लागेल तर. केलं असतं तुझे ते. तू इथे बघ तू वाढ. आता मला नाही कळत पाहिजे, मला बास म्हणतात की मी बास. ऐक ना वाढायची जरा डार्क झालं काय?